नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा टेक्निकल या विषयाचा तास घेणार आहोत आणि त्यातला मेन सब्जेक्ट आहे इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी कोड 92. या विषयाची पूर्वपरीक्षेची प्रश्नपत्रिका, नमुना सराव प्रश्नपत्रिका आपल्याला बोर्ड एक्झामसाठी सोडवायची आहे. ही प्रश्नपत्रिका एकूण 80 गुणांची आहे आणि यासाठी आपल्याला 3 तासाचा वेळ हा दिला जाणार आहे. ही प्रश्नपत्रिका सोडवण्यापूर्वी काही महत्त्वपूर्ण सूचना आहेत, त्या पहा. सर्व प्रश्न आवश्यक आहेत. उजवीकडील अंक प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवतात. आवश्यक तेथे सुबक आकृत्या काढायच्या आहेत आणि प्रश्न क्रमांक 6 हा ड्रॉइंग पेपरवर काढायचा आहे. ती पुरवणी आपल्याला बोर्डाकडनं किंवा कॉलेजकडनं मिळणार आहे. प्रश्न पहिला, रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. ए. वॉटर हीटरचे तापमान वाढले की लगेच टिंबटिंब व्हॉल्व कार्यान्वित होतो. बी. LED तपासण्यासाठी टिंबटिंब वापरतात. सी. सोलर सेल टिंबटिंबच्या तत्वावर कार्य करते. खाली काही पर्याय दिलेले आहेत, त्यापैकी अचूक पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. डी. इमर्जन्सी लाईटमध्ये टिंबटिंब व्होल्टची बॅटरी वापरतात. ई. सेंट्रिफ्युगल स्विच टिंबटिंब मोटरमध्ये वापरतात. या सर्व गाळले जागांची किंवा टोटल क्वेश्चन पेपरची उत्तरं आपण यानंतरच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामध्ये आपल्याला इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजीचा प्रश्नसंच मी आपल्यासाठी उपलब्ध करून देणार आहे. एकूण 10-12 प्रकरणं आहेत तुमची सिलेबसमधली आणि प्रत्येक प्रकरणावर आधारित कोणते प्रश्न बोर्डाच्या परीक्षेमध्ये येतात त्या सर्व प्रश्नांचा सराव आपल्याला करायचा आहे. सर्व प्रश्न आणि उत्तरांचा प्रश्नसंचच आपल्यासाठी मिळणार आहे. म्हणून मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा, म्हणजे यानंतरचा टेक्निकलचा प्रश्नसंचचा जो काही व्हिडिओ असेल तो आपल्याला त्याची नोटिफिकेशन लगेच मिळेल. बी भाग बघा. योग्य जोड्या जुळवा. इलेक्ट्रोमॅग्नेट. बी. फ्लोरोसंट ट्यूब. सी. स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. डी. केसिंग अँड कॅपिंग. ई. इंडक्शन कुकर. सी. चूक की बरोबर ते लिहा. ए. विद्युत इस्त्रीमध्ये विद्युत ऊर्जेचे उष्णता ऊर्जेत रूपांतर होते. बी. बझरमध्ये ॲल्युमिनियम हॅमर वापरतात. सी. ऑटो ट्रान्सफॉर्मरमध्ये एकच वायडिंग असते. डी. इलेक्ट्रॉनिक सर्किटला AC सप्लायची गरज असते. ई. जिना वायरिंगमध्ये 2 वे स्विच वापरतात. त्यानंतर डी बघा. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा 5 गुणांसाठी. ए. सोलर सेलचे आउटपुट व्होल्टेज किती असते? बी. बॅटरीतील ॲसिडची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किती असते? सी. इलेक्ट्रॉनिक सर्किटमधील फिल्टर म्हणजे काय? डी. विद्युत मोटरची व्याख्या लिहा. आणि ई. हॉट प्लेटच्या ऑपरेटिंग टेम्परेचरची मर्यादा किती असते? त्यानंतर प्रश्न दुसरा असेल आपला. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा, कोणतेही 4, 12 गुणांसाठी. बघा पहिला, विद्युत गिझरला शॉक बसण्याची कारणे लिहा. 2. कोणत्याही 3 प्रकारच्या विद्युत बेलची नावे लिहा. 3. मेटल फिलेमेंट लॅम्प म्हणजे काय, त्याचे कार्य व तत्त्व स्पष्ट करा. 4. कोअर टाईप व शेल टाईप ट्रान्सफॉर्मरमधील फरक स्पष्ट करा. 5. रेक्टिफायर म्हणजे काय, त्याचे प्रकार लिहा. 6. इलेक्ट्रिक चिन्हे काढा. कॅपॅसिटर, बॅटरी, सिलिंग फॅन. 7. खालील आयत काढण्यासाठी दिलेल्या आज्ञावली पूर्ण करा. त्यानंतर प्रश्न तिसरा, थोडक्यात उत्तरे लिहा, कोणतेही 3, 12 गुणांसाठी. 1. सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर व 3 फेज ट्रान्सफॉर्मर यातील फरक स्पष्ट करा. 2. इमर्जन्सी लाईटची ठोकळाकृती काढा.
3. विद्युत मोटर जास्त तापण्याची कारणे व उपाय लिहा. 4. हाफ वेव्ह रेक्टिफायर व फुल वेव्ह रेक्टिफायर यातील फरक स्पष्ट करा. 5. ऑटोकॅडमधील मॉडिफाय मेनूतील खालील कमांड्सचा उपयोग लिहा. प्रश्न 4. थोडक्यात उत्तरे लिहा. कोणतेही 2 10 गुणांसाठी. 1. ॲटोमॅटिक विद्युत इस्त्रीचे कार्य स्पष्ट करा. 2. ट्यूबलाईट जोडणीची मंडलाकृती काढा. 3. DC मशीन आर्मेचरचे मुक्त हस्तचित्र काढा. 5. खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. कोणतेही 2 8 गुणांचा हा प्रश्न आहे. बघा, पहिलं, सोलर पॉवर स्टेशनबाबत माहिती लिहा. 2. कोणतेही 8 भारतीय विद्युत नियम लिहा. 3. इंडक्शन कुकरच्या वेगवेगळ्या भागांची नावे व उपयोग लिहा. आणि 6. खालीलपैकी कोणतेही एक उपप्रश्न सोडवा 10 गुणांसाठी. आकृती क्रमांक 1 मध्ये दिलेल्या तुल्य प्रतिमा देखाव्यावरून खालील लंबजन्य प्रक्षेप देखावे काढा व तृतीय काटकोन पद्धतीचा वापर करा. दुसरा आहे, आकृती क्रमांक 1 मध्ये दिलेल्या लंबजन्य प्रक्षेप देखाव्यावरून तुल्य प्रतिमा खालील देखावा काढा आणि O आरंभ बिंदू घ्या. बघा, या ठिकाणी आकृती दिलेली, त्यावर आधारित आपल्याला ही आकृती सोडवायची आहे. आकृती क्रमांक 1 आणि आकृती क्रमांक 2 दोन्ही आकृत्यांनी पहा. ही पहिली आकृती, ही आपल्याला दिलेल्या पुरवणीवर काढायची आहे. दोघांपैकी एक प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. 10 गुणांचा हा प्रश्न आहे. काळजीपूर्वक सोडवा आणि व्यवस्थित सराव करून ठेवा. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. बोर्ड क्वेश्चन पेपर ही आपल्याला हवी असेल तर तीही आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. काही अडचण आल्यास कमेंट करा. थँक्यू.